नमस्कार मित्रांनो, स्पर्धा पंच या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, अजूनही कोणी या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर मित्रांनो सबस्क्राईब करा. तुम्हाला इथे सर्व पदांच्या सॅलरी स्लिप बघायला भेटतील. ओरिजिनल सॅलरी स्लिप, तसेच नवीन सुधारित जाहिराती, तसेच इम्पोर्टंट क्वेश्चन पेपर आपण इथे सॉल्व्ह करत असतो. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं 50,000 सबस्क्रायबरचं ध्येय आपल्याला येणाऱ्या 3 महिन्यात गाठायचं आहे. तर मित्रांनो, थोडासा सपोर्ट राहू द्या. तर मित्रांनो, आज आपण चौकीदार सॅलरी स्लिप पाहणार आहोत. तर मित्रांनो, नवीन निघालेल्या नुकत्याच या भरतीबाबत तुम्हाला समजलं असेल, ही भरती थोडीशी होल्ड केली होती. आता नव्याने प्रसिद्ध झालेली आहे. लास्ट डेट काय तर मित्रांनो 27 मे लास्ट डेट आहे. तर मित्रांनो, अजूनही टाईम आहे. तुम्ही जर ही डेट म्हणजे तुम्ही ॲडव्हर्टाइज पाहिली नसेल तर पाहून घ्या. आपण ॲडव्हर्टाइज इन डिटेलमध्ये पाहणारच आहोत. पण आपल्याकडे ही जी सॅलरी स्लिप आहे मित्रांनो, माझ्या मित्राची सॅलरी स्लिप आहे, जो 2024ला चौकीदार म्हणून जॉइन झाला होता. तर मित्रांनो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ह्याच्यानुसार तुम्हाला पे स्केल किंवा काय राहणार आहे यामधून तुम्हाला तुमचा अंदाज येणार आहे. जर कोणी चौकीदार या पदासाठी इच्छुक असाल तर ही सॅलरी स्लिप पण पहा. आणि जर जाहिरात तुम्ही पाहिली नसेल तर ही जाहिरात आहे मित्रांनो. संपूर्ण राज्यात ही जाहिरात निघालेली आहे मित्रांनो. 27/5 जसं की मी म्हणलं 27/5 पर्यंत इथे तुम्हाला डेट एक्सटेंड केलेली आहे. तुम्ही तोपर्यंत अर्ज करू शकता. आता प्रकल्प अधिकारी म्हणून ज्या या पोस्टसाठीच्या जागा आहेत मित्रांनो, टोटल तुम्ही पाहू शकता 29 जिल्ह्यामधील किंवा 29 शहरातील, मोठमोठ्या शहरातील या जागा आहेत. टोटल तुम्ही पाहू शकता 478 जागांसाठी ही भरती आहे. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातील असू द्या, कोणत्याही कास्टचे असू द्या, फक्त आदिवासीसाठीच ही जागा आहेत असे नाही. आदिवासी सुद्धा इन्क्लूड आहेत, पण ह्या सर्व जाती किंवा प्रवर्गासाठी या जागा अवेलेबल आहेत मित्रांनो. तर ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत मित्रांनो, आपलं पद्धतीने अर्ज करण्याचे दिनांक चालू होतोय तो 6 मे पासून 27 मे पर्यंत आहे. तर कोणी अर्ज करणार असेल तर ही जाहिरात कोणाला हवी असेल तर मी जाहिराती देण्यासाठी मित्रांनो रेडी आहे. फक्त कमेंटमध्ये ॲडव्हर्टाइज म्हणून टाका किंवा ॲड म्हणून टाका. मी तुम्हाला या जाहिरातीची पीडीएफ तुमच्यापर्यंत पोहोचवतो. जर तुम्हाला हवे असेल तर यामधून सुद्धा वाचू शकता. मी फक्त स्क्रोल करतो, इन डिटेल जास्त जात नाही. सर्व ओपन, या सर्व समाजाच्या या जागा आहेत मित्रांनो, तुम्ही पाहून घ्या. आणि जे कोणी अप्लाय करत असाल चौकीदार या पदासाठी, म्हणजे वॉचमॅन या पदासाठी, अतिशय चांगला जॉब आहे मित्रांनो. चौकीदार किंवा हे आहे, वेतन श्रेणी मित्रांनो S1 ची राहणार आहे. सुरुवातीचं बेसिक जर तुम्हाला कमी असेल 15,000, तर मित्रांनो शेवटचं ज्यावेळेस तुम्ही रिटायरमेंट पर्यंत जाणार आहे 47,000 हे बेसिक राहणार आहे. अजून त्यामध्ये 8वं वेतन, 9वं वेतन जर येत जाईल तर मित्रांनो याची सुद्धा सॅलरी अत्यंत चांगली जाणार आहे. कोणी अप्लाय करायचं आहे तर मित्रांनो अप्लाय कराय, काही एक्स्ट्रा माहिती हवी असेल तरी आम्हाला कळवा. तर मित्रांनो, यासाठी ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जागा असल्यामुळे यासाठी तुम्हाला सर्व पदांसाठी तुम्हाला ज्या लीव्हज वगैरे आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या त्या तुम्हाला भेटणारच आहेत. तसेच ठीक आहे, आता आपण सॅलरी स्लिप पाहायची आहे. आता माझ्याकडे जी सॅलरी स्लिप आहे मित्रांनो, रमेश ची सॅलरी स्लिप आहे. डिपार्टमेंट सिक्युरिटी आहे. सिक्युरिटी डिपार्टमेंट आहे जे महाराष्ट्राचं, त्यानुसार आहे. डिजिग्नेशन चौकीदार म्हणून राहणार आहे तुमचं. वर्किंग डेज हे 30 डेज राहणार आहेत. पण मित्रांनो 30 डेज राहणार आहेत का? नाही. ही सॅलरी स्लिप 30 डेजची आहे. तुम्हाला यामध्ये वीक ऑफ असणार आहेत. जर 4 वीक ऑफ आहेत, वीकली ऑफ, तर तुम्हाला 4 वीक ऑफ भेटणार आहेत. 5 असतील तर 5 इथे भेटणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर थोड्याशा इन्फॉर्मेशन हाईड केलेल्या आहेत मित्रांनो सिक्युरिटी पर्पज. तर बेसिक सॅलरी जी राहणार आहे, जी पहिली तुम्हाला जी स्टार्टिंग बेसिक सॅलरी राहणार आहे, तो ₹15,000 बेसिक सॅलरी राहणार आहे. एचआरई त्याच्या पर्सेंटमध्ये तुमचा ₹3,000 एचआरई राहणार आहे. नाईट अलाउन्स ₹1,200. ओटी अमाऊंट जी आहे, ओव्हर टाईम अमाऊंट, ही 2,500 राहणार आहे. ही जर तुम्ही ओटी केली नसेल तरी तुम्हाला हा ओटी अमाऊंट ही राहणारच आहे मित्रांनो. जर तुम्ही एक्स्ट्रा ओव्हर टाईम करताय तर तुमच्या यामध्ये ही अमाऊंट वाढवली जाणार आहे. पण जी ही आहे ही ओटी अमाऊंट तुमची 500 राहणार आहे. युनिफॉर्म अलाउन्स मंथली मिळतो मित्रांनो, जे इस्त्री वगैरे करण्यासाठी, तो 800 राहणार आहे. जी ग्रॉस सॅलरी तुमची राहणार आहे, म्हणजे टोटल तुम्हाला जी सॅलरी भेटणार आहे मित्रांनो, 22,500 इतकी सॅलरी भेटणार आहे. त्यामधून मित्रांनो जे डिडक्शन होणार आहेत, गव्हर्नमेंट डिडक्शन हे नेहमी चांगलेच असतात मित्रांनो. हा जो प्रोफेशनल टॅक्स आहे सोडून तुमचे जेवढे आहेत ते सर्व तुमच्या फायद्याचे डिडक्शन असतात. पीएफ जो जातो तो, ESIC म्हणजे तुमचा ऍक्सिडेंट होतोय किंवा तुम्हाला दवाखान्याची गरज आहे, तर तुम्ही तो इथून तुम्ही क्लेम करू शकता. ESIC आहे. ॲडव्हान्स म्हणजे तुम्ही जर कोणतं लोन किंवा ॲडव्हान्स घेतलाय तर त्याबद्दल जो कट होणार आहे ही अमाऊंट तुमची मित्रांनो, ही अशीच म्हणजे त्याचा काहीतरी ॲडव्हान्स असेल त्यानुसार ती कट झालेली आहे. पण ही प्रत्येकाची असेल असंच नाही. टोटल डिडक्शन जे आहे ते मित्रांनो 500 जर वजा केलं तर 2,350 इतकं त्याचं हे आहे. आणि जर तुम्ही पाहिली नेट सॅलरी आता 19,750 आहे. प्लस याचे हे 500 जर ऍड केले तर आपण 20K तुम्हाला इन हँड सॅलरी भेटणार आहे चौकीदार या पदासाठी. हे
महाराष्ट्र चौकीदार या पदासाठी आहे. गट ड चं हे पद आहे मित्रांनो. अ, तर या जागा सध्या निघालेल्या आहेत. कोणाला जरी या जागेवरती अर्ज करायचा असेल किंवा काही अडचण असल्यास मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओला मित्रांनो फक्त लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून जायचं आहे. तुम्हाला नक्कीच या चॅनलचा फायदा हा भविष्यात होणार आहे. धन्यवाद.